महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केलाय। भाजप आणि निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असं राहुल गांधी म्हणाले। तर राहुल गांधींच्या डोक्यातल्या चिपची चोरी झाली असा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केलाय। राहुल गांधी वारंवार खोटे आरोप करतायत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघात 1 लाख बनावट मतदारांनी कसं मतदान केलं याचेही पुरावे त्यांनी दिले। महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्राच्या निवडणुकीत 40 लाख मतांचा घोटाळा झाल्याचंही राहुल गांधी म्हणाले। आयोगानुसार महाराष्ट्रात 5:30 नंतर प्रचंड मतदान झालं, पण रांगा दिसल्या नाहीत असं राहुल गांधी म्हणाले। बनावट मतदानामुळे निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज तसंच डिजिटल मतदार याद्या देत नाहीये असाही आरोप राहुल गांधींनी केलाय। तर 5 मार्गांनी मतांची चोरी कशी झाली हे राहुल गांधींनी सांगितलं। 1. बनावट मतदार, एका मतदाराचं नाव अनेक वेळा मतदार यादीत। 2. खोटे पत्ते, अस्तित्वात नसलेले पत्ते देऊन बनावट मतदान। 3. एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची संख्या। 4. चुकीचे आणि न दिसणारे फोटो टाकून मतदान। आणि 5. फॉर्म 6 चा चुकीचा वापर, नव मतदारसाठीच्या फॉर्मवर 70 वर्षांचे मतदार। देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचं सांगून बंगळुरूमध्ये राहुल गांधी या प्रकरणी जाणार आहेत। महाराष्ट्र में पता लगा कि 5 महीनों में 5 साल से ज्यादा वोटर लिस्ट में आए। लोकसभा में हमारा गठबंधन जीतता है, विधानसभा में धजियां उड़ जाती, पता भी नहीं लगता हमारा गठबंधन कहां गायब हो गया। 1 करोड़ नए वोटर विधानसभा में वोट करते हैं, लोकसभा में नहीं किया, विधानसभा में किया। खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे, म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात। मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले। दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही, बिहारमध्ये त्यांना निवडून येता येणार नाही, म्हणून हे कव्हर फायरिंग आहे। इलेक्शन कमीशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग हुई। हमारे पोलिंग बूथ के वर्कर्स कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी, कोई लाइन नहीं थी। तो महाराष्ट्र में पहली बार देखने को मिला कि कुछ ना कुछ गलत है। आपल्या कायद्यात काय आहे, इलेक्शन कमिशननी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं त्याचं पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारण्याकरता महत्त्वाचं आहे। त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे, भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे, भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते आहे, कारण त्यांना त्यांच्या पक्षाकरता पुढे भविष्य दिसत नाहीये। कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम असणार आहे। मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिलाय। कबुतरखान्यावरील बंदीचा निर्णय हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे। कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असंही कोर्टाने म्हटले। कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम असल्याचं कोर्टाने म्हटलंय। कमिटीने नागरिकांचं हित डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा, एक कमिटी यासाठी नेमण्यात यावी असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो। आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असं कोर्टाने म्हटलंय। कबुतरखान्यावर बंदीचा आधीचा कोर्टाचा निर्णय कायम आहे।
तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर पालिकेनं निर्णय घ्यावा असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये असं कोर्टानं म्हटलंय. आमच्या आदेशाच्या विरोधामध्ये दाद मागू शकता असंही कोर्टानं म्हटलेलं आहे. तर मनसेची युती आणि इंडिया आघाडी या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी आज एक मोठं वक्तव्य केलं. मनसेसोबतच्या युतीसाठी तिसऱ्याची गरज नाही, उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आमची भूमिका ठरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असंही त्यांनी म्हटलं. मनसेसोबतच्या युतीसाठी तिसऱ्याची गरज नाही, कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे बंधू खंबीर आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले. मनसेला सोबत घेताना इंडिया आघाडीबद्दल कोणत्याही अटी शर्थी नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं. दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही, पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत. हम दोनों भाई समर्थ है, हमें क्या करना है हम दोनों करेंगे, उसमें तीसरे की आवश्यकता नहीं है. आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत. कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे. विश्वास गमावलेले लोक असं काम करतात. खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहीत आहे, आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे, आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला. त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती मुंबईमध्येच राहील असा दावा भुजबळ यांनी केला. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास त्यांना जास्त यश मिळू शकतं असंही भुजबळ म्हणाले. बहुधा मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते. दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल. ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल. आणि 100% ती महानगरपालिका उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे आणि त्यांच्यावर जे काही महाविकास आघाडीचे काही घटक राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं. उद्धव ठाकरे यांनी एकीकडे राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले आहेत, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार संजय दरेकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची मागणी केली. नाही, एकत्र येणं, दोन भावंड एकत्र येणं आणि महाराष्ट्र दृष्टिकोनातून फारच चांगला आहे आणि मुंबईसाठी तर एक चांगली पर्वणी होईल. दोघं भावंड एकत्र राहिलं तर त्याचा फायदा या दोघांना होतील. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, तुम्ही पण तुमची पण स्थिती आहे का? नाही, जो निर्णय आमचे पक्ष प्रमुख घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहू. उद्धव ठाकरे सध्या दिल्लीमध्ये आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदेच्या शिवसेनेनं टीका केली आहे. मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच युबीटी चालते हे काल सिद्ध झालेलं आहे. तर कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या नेत्यांना केल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना देखील या सूचना केल्या आहेत. विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही असंही शिंदेंनी म्हटलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागा असे आदेशही त्यांनी दिले आहेत. तर शिंदेंनी काय मंत्र्यांना सूचना केल्यात ते आपण पाहूया. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना. कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा, शिंदेंच्या सूचना. विरोधकांच्या टीकेला नेहमी उत्तर देण्याची गरज नाही. विरोधकांच्या आरोपाला कामातून उत्तर द्या, एकनाथ शिंदे यांचे आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले. वादग्रस्त वक्तव्याने पक्षाचं नाव खराब होत असल्याची माहिती. शिंदे त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीमध्ये आलेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलेला आहे. शिंदेंच्या दिल्ली वारीवर उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला. गद्दारांच्या मताला मी काही किंमत देत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीमध्ये आले तसा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. शिंदे त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत आले तसं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. शिंदेंच्या दिल्ली वारीवर उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे. तर गद्दारांच्या मताला मी काही किंमत देत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत, आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो. 7 नंबर आहे ना प्रधानमंत्री मोदयांचा. तर प्रधानमंत्री लोककल्याण मार्ग हे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही. ते जे कोणी काही लोक करतायत आणि जे बाळासाहेबांना आवडतंय, बाळासाहेबांचे विचार ते आम्ही पुढे घेऊन जातोय, हे मला सांगण्याची गरज नाही. आणि आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. ते ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काय महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. पण ज्या त्यांना भेटी घ्याव्या लागतात, उद्धवजी त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळेंनी मोदींना पैठणी भेट दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी मोदींची आज भेट घेतलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी देखील केली आहे. तसंच महाराष्ट्रामधल्या समस्यांसंदर्भात देखील सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली. पुणे खराडी पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पार्टी प्रकरणामध्ये राज्य सरकार एसआयटी नेमण्याच्या तयारीत आहे. एसआयटी नेमण्याचे गृह विभागाकडून लवकरच आदेश निघण्याची शक्यता आहे. पार्टी प्रकरणामध्ये रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत आहे. परळीमधील सेंचुरी बाजार इथे कंटेनरचा अपघात झालाय. वेगात आलेल्या कंटेनरची रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक बसली. अपघातामध्ये बेस्टच्या बस स्थानकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. बेस्टच्या बस स्थानकाचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. वरळीमधल्या सेंचुरी बाजार इथे कंटेनरची डिवायडरला धडक बसली.